Good morning, student. Yesterday we have seen about the introduction of indices and cube root. After then we have seen about the number with the rational index. मागील तासाला आपण घातांक आणि घनमूळ या प्रकरणाची प्रस्तावना पाहिली होती आणि त्यानंतर घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ आपण बघितला होता. आता आपण आजच्या तासाला सराव संच 3.1 बद्दल आपण माहिती बघणार आहोत. टुडे we will see about the practice set 3.1. In a practice set 3.1, first question is given: express the following numbers in the index form. आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या घातांक वापरून लिहायच्या आहेत. तर पहिली संख्या आहे फिफ्थ रूट ऑफ 30. 13चे 5वे मूळ. 13चे 5वे मूळ आपण कसे लिहिणार बघा. तर 13चे 5वे मूळ आपल्याला लिहिता येते या ठिकाणी, ते म्हणजे या पद्धतीनं 13 इंडेक्स -5. इंडेक्स -5. तर या ठिकाणी घातांक रूपात ही संख्या आपल्याला कशी लिहिता येते, तर 13चा वजा 5वा घात अशी आपल्याला ही संख्या लिहिता येईल. फिफ्थ रूट ऑफ 13 इज 30 raised to -5 और द पॉवर ऑफ 30 इज -5. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं उदाहरण, सिक्स्थ रूट ऑफ 9. सिक्स्थ रूट ऑफ 9, 9चे 6वे मूळ हे आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं. 9 raised to -6. 9चे वजा 9चा वजा 6वा घात या पद्धतीने आपला घातांक रूपात ही संख्या लिहिता येते. त्यानंतर दी रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. तिसरं उदाहरण, आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळतोय. स्क्वेअर रूट ऑफ 256. इट इज रिटन ॲज 256 और दी -2 power of 256. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ही संख्या लिहिता येते. कर्णित 256 किंवा 256चा वजा दुसरा घात अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या घातांकित रूपात लिहिता येईल. देन फोर्थ एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 70. Cube root of 70. It should be written as 17 raised to -3. 17चा वजा तिसरा घात. 17चा वजा तिसरा घात अशा पद्धतीने ही संख्या आपल्याला लिहिता येईल. द फिफ्थ एक्झाम्पल, 8th रूट ऑफ 100. 100चे 8वे मूळ. 100चे 8वे मूळ
आता 100चे 8वे मूळ कसं लिहायचं? 100 raised to minus 8, 100 raised to minus, or the power of 100 is a minus 8. 100चे वजा 8वे मूळ, 8वा घात, या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. लास्ट एक्झाम्पल इन द फर्स्ट क्वेश्चन. 7th root of 30, 7th root of 30 can be written as 30 minus 7 is the power of 30, म्हणजेच 30चा वजा 7वा घात, minus 7 is the power of 30. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी 30 ही संख्या घातांकित रूपात लिहिता येते. तर हा झाला पहिला प्रश्न, अतिशय सोपा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. सेकंड क्वेश्चन. राइट इन द फॉर्म nth root of a in each of following number. तर खालील ज्या काही घातांकी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे हे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट नंबर इज 1/4 इज द पॉवर ऑफ 81. 81चा 1/4 घात, याचा अर्थ 81चे चौथे मूळ, ते फोर्थ पावर और फोर्थ रूट ऑफ 81 असं आपल्याला लिहिता येईल. 81चे चौथे मूळ, फोर्थ रूट ऑफ 81 अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. आफ्टर देन सेकंड एक्झाम्पल इज गिवन 49 raised to 1/2. याचाच अर्थ 49चे दुसरे मूळ आपल्याला सांगता येईल. दी स्क्वेअर रूट ऑफ 49, स्क्वेअर रूट ऑफ 49, स्क्वेअर रूट ऑफ 49 असं आपल्याला लिहिता येईल. देन थर्ड एक्झाम्पल गिवन हियर 15 raised to 1/5. 15चा 1/5वा घात म्हणजेच 15चे 5वे मूळ, 15चे 5वे मूळ. फिफ्थ रूट ऑफ 15. तर या पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न लिहिता येईल. आणि शेवटचा प्रश्न, चौथा प्रश्न आपण या ठिकाणी दिला आहे आपल्याला. 512चा 1/9 घात, 512चा 1/9 घात 1/9th power of 512. It can be written as 9th root of 512. 512चे 9वे मूळ अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज द फिफ्थ एक्झाम्पल. 1/19 power of 100 म्हणजेच 100चा 1/19 घात
हे आपल्याला लिहिता येईल 19th रूट ऑफ 100, 100चे 19वे मूळ, 100चे 19वे मूळ असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. 100चे 19वे मूळ 19th पॉवर ऑफ 100. ठीक आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॉब्लेम सेट. वन अपॉन 7th power of 6 means 7th root of 6, 6चे 7वे मूळ असा त्याचा अर्थ होतो किंवा अशा पद्धतीने आपण ते वाचतो. तर अशा पद्धतीनं हे जे दोन्ही प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात आले असतील. आता पुढचा भाग आपण शिकणार आहोत ते म्हणजे संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्याचा अर्थ काय होतो त्याबद्दल आपण शिकणार आहोत. द मीनिंग ऑफ नंबर्स हॅविंग इंडेक्स इन रॅशनल फॉर्म m/n. तर आता बघा, यासाठी आपण एखादं उदाहरण घेऊयात. वी नो दॅट द स्क्वेअर ऑफ 8 इज 64 and cube root of 60 is also 4. Cube root of 64 is also 4. That means cube root of square of 8 is 4. Cube root of square of 8 is 4. आपल्याला माहिती आहे 8चा वर्ग किती 64 आणि 64चे घनमूळ किती तर वजा 64चे घनमूळ आपल्याला मिळते 4. याचाच अर्थ काय होतो तर 8चा वर्ग म्हणजेच त्या ठिकाणी 64चे घनमूळ 4 आहे असा त्याचा अर्थ होतो. सिमिलरली क्यूब रूट ऑफ 8 is equal to 1/3 power of 8 that is 2. या पद्धतीनं जर आपल्याला 8चं घनमूळ काढायचं असेल तर ते घनमूळ लिहितो आपण कसं तर 8चा 1/3 आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 2. त्याचं उत्तर मिळतं आपल्याला 2. अँड स्क्वेअर रूट ऑफ 8 क्यूब रूट ऑफ 8 इज 1/3 पॉवर ऑफ 8 अँड स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला 8च्या घनमुळाचा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग हा किती मिळतो तर 2चा वर्ग आपल्याला 4 मिळतो. मग या ठिकाणी 8च्या वर्गाचे घनमूळ 4, 8च्या वर्गाचे घनमूळ 4 आणि या ठिकाणी 8च्या घनमुळाचा वर्ग आपल्याला मिळतो 4. यावरून आपण असं सांगू शकतो बाय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी कन्क्लूड दॅट आपण असं अनुमान काढू शकतो ह्या दोन समीकरणावरून की 8च्या वर्गाचे घनमूळ म्हणजेच 8च्या घनमुळाचा वर्ग
8च्या वर्गाचे घनमूळ काय आणि 8च्या घनमुळाचा वर्ग काय, ही संख्या एकच आहे हे आपणास या ठिकाणी लक्षात येतं. दॅट मीन्स द क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 is equal to square of cube root of 8. Using these indices, we write this equation as square of 8 and 1 upon third power of that bracket is equal to 8 raised to 1 upon 3 square of bracket. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की 8चा वर्ग आणि कंसाचा 1/3 हा किती आहे, तर 8चा 1/3 कंसाचा वर्ग केल्यानंतर जी किंमत मिळते तेवढाच आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्याच्यावरून आपण एक नियम या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. युजिंग दिस रूल वी मस्ट राईट a raised to m bracket nth power is equal to a raised to m into n. तर अशा प्रकारे a चा m घात कंसाचा n घात असेल तर या ठिकाणी आपल्याला मिळतं a चा m गुणिले n घात. अशा पद्धतीची किंमत आपल्याला मिळालेली या ठिकाणी दिसून येते. आणि यालाच आपण संख्येचा घातांक m/n या रूपात असताना आपण त्याचा अर्थ काय निघतो असं म्हणतो. तर अशा प्रकारे 8च्या घनमुळाचा वर्ग आणि 8च्या वर्गाचे घनमूळ ह्या दोन्ही संख्या समान असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता अशा पद्धतीने अनेक संख्यांचा आपण विचार करू शकतो. तुम्हाला पान नंबर 16 वरती ऑन द पेज 17 देर इज ऑल्सो अनदर एक्झाम्पल गिवन. 4 upon 5th power of 27 is equal to 4th power of 27 of a bracket 1 upon 5. तर अशा प्रकारे 27चा 4/5 काय आणि 27चा 4था असताना त्याचे 5वे मूळ काय याचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे 27चे 5वे मूळ. 5वे मूळ 27चे 5वे मूळ 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27 म्हणजेच 4थ्या घाताचे 5वे मूळ. 4थ्या घाताचे 5वे मूळ असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपला दिसून येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल इन जनरली if a raised to m upon n then it must be written as a raised to m bracket 1 upon n like this. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी काही घातांक आहे तो घातांक या पद्धतीने आपल्याला लिहिता येतो. म्हणजे संख्येचा घातांक m/n या रूपात असेल किंवा परिमित संख्येच्या रूपात असेल तर तो आपण या पद्धतीनं लिहू शकतो. आणि दुसरा नियम, जर का या ठिकाणी a चा m/n घात असेल तर तेच आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं. a चा 1/n घात कंसाचा
यम घात. ह्या दोन्हींचा अर्थ एकच होतो. या दोन्हींचा अर्थ एकच होतो. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. या ठिकाणी तुम्हाला घन आणि घनमूळ याच्यामध्ये घातांकित संख्यांचं वाचन कसं करायचं, घातांक यम छेद एन असताना तो कशा पद्धतीनं मांडला जाऊ शकतो याबद्दलची माहिती मिळाली. आता सराव संच 3.2 तुम्ही सोडवायचा आहे. 3.2 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत. पहिल्या प्रश्नात कितव्या मुळाचा कितवा घात हे तुम्हाला विचारलेलं आहे. तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. तर पॉवर ऑफ रूट हे तुम्हाला विचारले आणि रूट ऑफ पॉवर असं उलटसुलट तुम्हाला विचारले. पॉवर ऑफ रूट अँड रूट ऑफ पॉवर. तर पहिला जो नंबर आहे त्याचं तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलं आहे. फर्स्ट नंबर 3/2 पॉवर ऑफ 225 क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 and square root of cube of 225. Like this we must return 45. या पद्धतीने हे वाचन ज्या पद्धतीने आपण केलं 225चा 302 घात कितव्या मुळाचा कितवा घात, तर 225च्या वर्गमुळाचा घन आणि कितव्या घाताचे कितवे मूळ, तर 225च्या घनाचे वर्गमूळ. आता या पद्धतीनं आपल्याला 45चा 4/5 घात आपल्याला लिहिता येतो. 45चा 5/4 घात या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. ते कसं लिहिता येईल, तर 45च्या 5व्या मुळाचा 4था घात, 5व्या मुळाचा 4था घात. फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर. तर अशा पद्धतीने लिहिता येईल. अँड रूट ऑफ पॉवर कसं लिहिता येईल, तर रूट ऑफ पॉवर आपल्याला लिहिता येईल ते असं the fifth root of 4th पॉवर अशा पद्धतीने लिहिता येईल. तर या पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं सोडवायची आहेत. पहिल्या प्रश्नात 4 उदाहरणं आहेत, ते तुम्ही सोडवायची आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी आपल्याला दिला आहे. राईट दी फॉलोइंग नंबर इन दी फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. तर तुम्हाला हे रॅशनल इंडायसेसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, आता पहिला प्रश्न जो दिला आहे त्या पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारले 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 5व्या घाताचे वर्गमूळ. द स्क्वेअर रूट ऑफ 121, द स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर, द स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121 हे आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल.
कसल्या स्वरूपात? रॅशनल इंडायसेसच्या स्वरूपात. आफ्टर दॅन क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 इट कॅन बी रिटन ॲज like this. थ्री अपॉन 4 324चे 3/4 मूळ या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण लिहिता येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी दोन्ही प्रश्नातील सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. पहिल्या प्रश्नात पहिलं आणि दुसरं मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नात पहिलं आणि दुसरं सोडवून दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नातील तिसरा, चौथा आणि पाचवा तुम्हाला सोडवायचा आहे आणि दुसऱ्या प्रश्नातील तिसरा आणि चौथा तुम्हाला सोडवायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग शिकणार आहोत आणि ते म्हणजे घन व घनम. ठीक आहे. थांबूयात. धन्यवाद.